इंदापूर तालुक्यातल्या भिगवण परिसरामध्ये 21 वर्षाच्या तरुणीच्या अपहरणाची अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे। ही तरुणी, तिची आई आणि तिचा भाऊ हे तिघेजण घराकडे जात असताना दोघा संशयितांनी त्यांना अडवलं। आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये लाल मिरचीची पावडर फेकली, तरुणीला जबरदस्तीनं वाहनामध्ये बसवलं आणि पळवून नेलं। या घटनेनंतर पीडित तरुणीचे कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी भिगवण पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी केली। काही काळ ठिय्या आंदोलन केलं आणि या प्रकरणामध्ये झहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोघांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय। आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान आज या घटनेच्या निषेधार्थ भिगवण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे। आमदार संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर यांची संध्याकाळी 4 वाजता हिंदू जन आक्रोश सभेचं त्यांनी आयोजन केलेलं आहे। पुणे ग्रामीणचे एसपी माननीय गिल साहेब यांच्याशी बोलणं झालंय। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्याशी बोलणं झालंय आणि आता सांगली एसपीनी पण मला या विषयावरती बोलावलं होतं। एसपी ऑफिसला गेल्याच्या नंतर आपल्या कोल्हापूरचे आयजी माननीय सुनील फुलारी साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे। पोलिसांनी 6 वेगवेगळी पथकं नेमलेली आहेत आणि त्या मुलीचा शोध सुरू आहे। लोकांच्या मध्ये तीव्र संताप आहे। आज मी आता इथून भिगवणला निघालोय। हिंदू जन आक्रोश मोर्चाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे। मोर्चाला परवानगी दिली का नाकारली आणि कारण मी आताही आपल्याला सांगितले आहे तुम्ही परवानगी दिली का नाही, कारण 4 वाजता मोर्चा निघणार नाही। परवानगी गोपीचंद पडळकर यांना काम आहे येणार आहेत त्यासाठी तर मी जे 2दा तीच गोष्टी आपल्याला सांगितलेली आहे की आमचा सर्वांशी जे आहे सकारात्मक चर्चा चालू आहे आणि सर्व मला सहकार्य करीत आहे।